Hello everyone, I welcome you all in this video lecture and today we are going to learn Poisson's distribution. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 5th युनिटमधला सेकंड पॉईंट अभ्यासणार आहोत ज्याचं नाव आहे पॉइशन्स डिस्ट्रीब्यूशन. मागील व्हिडिओमध्ये आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन हा फर्स्ट पॉईंट आपण स्टडी केला आहे. आता आपण पॉइशन डिस्ट्रीब्यूशन काय आहे ते पाहणार आहोत आणि त्यावरची एक्झाम्पल्स. चला तर मग सुरुवात करूयात. पॉइशन डिस्ट्रीब्यूशन पाहण्या अगोदर काल जो तुम्हाला बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशनवर मी फॉर्म्युला दिला होता आणि त्याच्यामध्ये काही नोट सांगितलं होतं, त्यातल्या फर्स्ट नोटमध्ये एक करेक्शन आहे, तो पहिल्यांदा तुम्ही नोट करून घ्या. हा जो काही नोट मी तुम्हाला सांगितला होता NCR इज इक्वल टू NCR-1. ॲक्च्युली मी म्हणत असताना N-R असं रीड केलं असावं, पण तिथं लिहित असताना इथे मिस्टेक झाली R-1. ॲक्च्युली हा फॉर्म्युला हा नोट पॉईंट असा नसून तो या पद्धतीने आहे NCR इज इक्वल टू NCN-R. NCR आणि NCN-R हे दोघांची व्हॅल्यू सेम असणार आहे. त्यामुळे हा जो काही काल झालेली एरर होती तो करेक्ट करून घ्या, कारण हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. NCR काढण्यापेक्षा आपण NCN-R इझिली आणि खूप लवकर कॅल्क्युलेट करू शकतो. सो प्लीज नोट डाऊन धिस पॉईंट. करेक्शन व्यवस्थितपणे लक्ष देऊन पहा. NCR-1 जो होता तो चुकीचा आहे, NCN-R असा तो फॉर्म्युला पाहिजे. तर जिथे जिथे मी एक्झाम्पलमध्ये काही चुका झालेल्या नाही आहेत, एक्झाम्पल्स करेक्टली सॉल्व झालेले आहेत. फक्त हा फॉर्म्युला तुम्हाला देत असताना टायपिंग मिस्टेकली आणि बाय मिस्टेकली तो N-Rच्या ऐवजी R-1 झालेला होता. सो मेक इट करेक्ट. ओके, तर हा बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशनचा काल जो फॉर्म्युला दिला होता त्याच्याबद्दलचं करेक्शन मी फर्स्टली इथं क्लिअर करून ठेवते. नाव इंट्रोडक्शन ऑफ पॉइशन डिस्ट्रीब्यूशन. सो पॉइशन डिस्ट्रीब्यूशन काय यूज करतो आपण त्यासाठीचे इथं रिझन्स मी दिलेत. बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन आपल्याकडे आहे. सो वी कॅन फॉर्म बायनॉमियल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन व्हेन 2 पॅरामीटर्स N अँड P आर गिवन. म्हणजे जेव्हा आपल्याकडे NP ची व्हॅल्यू असेल तेव्हा आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन यूज करून प्रोबॅबिलिटी काढतो. पण इन केस इफ N इज व्हेरी लार्ज अँड P इज स्मॉल, जर एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये N ची व्हॅल्यू खूप मोठी असेल आणि P स्मॉल असेल, तर अशा वेळी बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन तिथे पुरेसे नाही आहे. त्यावेळी आपण पुरेसे नाही आहे याचा अर्थ आपल्याला तिथे कॅल्क्युलेशन्स खूप डिफिकल्ट होतील. तर अशा वेळी आपण पॉइशन डिस्ट्रीब्यूशनचा यूज करतो. तर त्यासाठी हा पॉइसन डिस्ट्रीब्यूशन आपण पाहणार आहोत. सो आता फॉर्म्युला फॉर पॉइशन डिस्ट्रीब्यूशन बघायचं आहे. द बायनॉमियल, इथे बायनॉमियल झालं आहे, टायपिंग मिस्टेक. ॲक्च्युली हा काय पाहिजे, पॉइशन डिस्ट्रीब्यूशन. इथं हा मी लिहून ठेवलं आहे वरती, ठीक आहे. द पॉइशन डिस्ट्रीब्यूशन इज अ लिमिटिंग केस ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन व्हेन N टेन्स टू इन्फिनिटी अँड N टेन्स टू 0. तर पॉइशन डिस्ट्रीब्यूशनचा फॉर्म्युला पाहतोय त्यासाठी इथं आपण काय बघितले की इथं जो आहे N टेन्स टू P आहे आणि P टेन्स टू 0. इथं जो आहे तो P टेन्स टू 0 आहे. टायपिंग मिस्टेक बरेचसे होत आहेत, ठीक आहे. द पॉइशन डिस्ट्रीब्यूशन इज अ लिमिटिंग केस ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन व्हेन N टेन्स टू इन्फिनिटी अँड P टेन्स टू 0 अँड इज गिवन बाय दिस फॉर्म्युला. P ऑफ x इज इक्वल टू R इज इक्वल टू e⁻⁻m इंटू m⁻R अपॉन R फॅक्टोरियल. तर पॉइशन डिस्ट्रीब्यूशनचा फॉर्म्युला या पद्धतीने आहे, e⁻⁻m इंटू m⁻R अपॉन R फॅक्टोरियल. आता इथे m काय आहे, तर व्हेअर m इज इक्वल टू N इंटू P. N आणि P यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे m असणार आहे. दिस इज कॉल्ड मीन ऑफ द डिस्ट्रीब्यूशन. म्हणजे m ची व्हॅल्यू इथे आपल्याला लागणार आहे आणि तो आपण कसा मिळवणार आहोत, जर m डायरेक्टली दिला नसेल तर N इंटू P इज द मीन ऑफ द डिस्ट्रीब्यूशन अँड R इज इक्वल टू 0, 1, 2 अँड सो ऑन. आता 0, 1, 2 म्हणजे तिथे ॲक्च्युली इव्हेंट किती टाइम्स होणार आहे त्यावरून ते R आपण ठरवणार आहोत, क्वेश्चनमध्ये काय दिलं असेल त्यावरून. नाव पॉइशन्स डिस्ट्रीब्यूशन is an infinite discrete probability distribution. The random variable R associated with a Poisson distribution is called a Poisson variate. जो काही रँडम व्हेरिएबल R जो आहे तो पॉइशन डिस्ट्रीब्यूशन सोबत असोसिएटेड असेल
तर त्याला आपण पॉइसन व्हॅरिएट असं म्हणतो आहे. आणि पॉइसन डिस्ट्रीब्युशन काही कंडिशन्स फॉलो करत आहेत, जसं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन पण काही कंडिशन्स मीट करत होत्या, तसं इथे काय आहे, पॉइसन डिस्ट्रीब्युशन्स ऑकर्स इंडिपेंडेंटली. इट ऑकर्स सच दॅट द प्रोबॅबिलिटी दॅट 2 or more इव्हेंट्स ऑकर सायमल्टेनियसली इज 0. 2 किंवा 2पेक्षा जास्त इव्हेंट्स सायमल्टेनियसली जर होत असतील, ऑकर होत असतील, तर त्यांची प्रोबॅबिलिटी ही 0 असते या पॉइसन डिस्ट्रीब्युशनमध्ये. रँडमली इन टाइम और स्पेस अँड इट ऑकर्स युनिफॉर्मली. आणि इथे एक नोट पॉईंट आहे की इन पॉइसन डिस्ट्रीब्युशन ओनली वन पॅरामीटर दॅट इज एम इज नीडेड टू डिटरमाइन द प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट. पॉइसन डिस्ट्रीब्युशनमध्ये आपल्याला एम हा पॅरामीटर इथे लागणार आहे, एकच पॅरामीटर ज्याची व्हॅल्यू आपल्याला लागणार आहे पॉइसन डिस्ट्रीब्युशनमध्ये एखाद्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी. सो एम इज व्हेरी नेसेसरी फॉर फाइंडिंग probability of Poisson distribution. Now note down these some formulas. Mean of Poisson distribution, that is m is equal to n into p. Variance, that is v of x is equal to m. In Poisson distribution, mean and variance are same, so mean is equal to variance for Poisson distribution, and SD for Poisson distribution is root m. Sigma is equal to root m, square root of m. So these are the some formulas which are related to Poisson distribution, and we must know the formula for Poisson distribution. This is the formula, e raised to minus m into m raised to r upon r factorial, because this formula is needed to solve examples on this distribution. Now examples. So let us see first example. A random variable x follows a Poisson distribution with mean value 3.4 and find p of x is equal to 6. आता इथे क्वेश्चनमध्ये आपल्याला मीन व्हॅल्यू दिलेली आहे 3.4 आणि आर कशावरून मिळवायचं, तर इथे आपल्याला माहिती आहे पी ऑफ एक्स इक्वल टू आर असा आपण फॉर्म्युला लिहितो. तर एक्स इक्वल टू आर म्हणजे इथं आर किती आहे, आरची व्हॅल्यू आहे 6. सो लेट अस फाइंड द पॉइसन डिस्ट्रीब्युशन प्रोबॅबिलिटी by using Poisson distribution. Here Poisson distribution with mean, mean किती दिला आहे 3.4 and r is 6. Now formula, this is our formula, p of x is equal to r is equal to e raised to minus m into m raised to r upon r factorial. So now let us substitute the value of m and r in this formula. We get p of x is equal to 6, which is equal to, because r is 6, e raised to minus 3.4, m is 3.4 into m raised to r means 3.4 raised to 6 upon r factorial, that is 6 factorial. We can calculate these values by using calculator. So the value of e raised to minus 3.4 is 0.033 into 3.4 raised to 6. So this is the value of 3.4 raised to 6, that is 1544.80, and the value of 6 factorial is 720. So again calculate all these values, we will get 0.072, and this is the required probability of the given question. So in this way we have to solve the examples. तर इझी होता हा एक्झाम्पल, यामध्ये काहीच नाही आहे, फक्त एमची व्हॅल्यू दिली, आरची व्हॅल्यू दिली आहे, तो फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केला आणि कॅल्क्युलेटरचा यूज करून ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण काढलेल्या आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. द नंबर ऑफ रोड ॲक्सिडेंट्स मेट विथ बाय टॅक्सी ड्रायव्हर्स फॉलो पॉइसन डिस्ट्रीब्युशन विथ मीन 2 आउट ऑफ 5000 टॅक्सी इन द सिटी, फाइंड द नंबर ऑफ ड्रायव्हर्स. ओके, फर्स्ट कंडिशन काय आहे, हू डज नॉट मीट अन ॲक्सिडेंट, अँड सेकंड इज हू मीट विथ अन ॲक्सिडेंट्स मोर दॅन 3 टाइम्स. इथे आपल्याला नंबर ऑफ ड्रायव्हर्सची संख्या फाइंड आउट करायची आहे. तर इथे काय आहे, रोड ॲक्सिडेंट्स दिलेले आहेत आणि अशा ड्रायव्हर्सचा नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे ज्यांनी आत्तापर्यंत एकही ॲक्सिडेंट केला नाही आहे, आणि अशा ड्रायव्हर्सचे नंबर्स की ज्यांनी आत्तापर्यंत 3पेक्षा जास्त ॲक्सिडेंटला फेस केला आहे. आणि इथं आपल्याला एक व्हॅल्यू दिली, ई रेज टू मायनस 2ची व्हॅल्यू 0.1353. जर आपण सॉल्व करताना ई रेज टू मायनस 2 आला तर आपल्याला ही व्हॅल्यू तिथे घ्यायची आहे, जी दिलेली व्हॅल्यू असेल
ती आपल्याला घ्यावी लागेल. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, IMP क्वेश्चन, नोट डाऊन. नाव लेट अस सी द सोल्युशन ऑफ दिस क्वेश्चन. हिअर m इज इक्वल टू 2. इथे क्वेश्चनमध्ये दिलं आहे मीन इज 2. क्वेश्चन नंबर 2 आहे, मीन पण 2 आहे, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. मीन किती दिलं आहे? 2 दिलेलं आहे. अँड वी नो द फॉर्म्युला फॉर पॉइसन डिस्ट्रीब्युशन, दॅट इज P of x इक्वल टू R इज इक्वल टू e raised to minus m into m raised to R upon R factorial. Now first is who does not meet an accident. फर्स्ट कंडिशन. आता पहिल्यांदा ह्याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायचं आणि यावरून नंबर ऑफ ड्रायव्हर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सो फर्स्ट कंडिशन काय? हू डज नॉट मेट ॲन ॲक्सिडेंट. दॅट इज R इज इक्वल टू 0. म्हणजे इव्हेंट काय सांगतोय की ॲक्सिडेंट आत्तापर्यंत त्या ड्रायव्हरकडून झालेलाच नाही, म्हणजे 0 ॲक्सिडेंट असणार आहेत. सो R इज 0. नाव लेट अस सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ R इज इक्वल टू 0 हिअर अँड M इज 2 हिअर. सो विल गेट P of x is equal to 0, which is equal to e raised to minus 2 because m is 2 into 2 raised to 0, R is 0 upon 0 factorial. Okay, now e raised to minus 2, we have given the value of e raised to minus 2 in question. So e raised to minus 2 is equal to 0.1353 and we know the value of 0 factorial is 1 and 2 raised to 0 is again 1. So e raised to minus 2 into 1 is e raised to minus 2 and this is the given value of e raised to minus 2. So now we have found the probability of the drivers who does not meet an accident. Now let us calculate the number of drivers who does not meet with an accident out of 5000 drivers. So in question already we have given the total number of taxi drivers are 5000. सो द नंबर ऑफ ड्रायव्हर्स हू डज नॉट मेट. या 5000 टॅक्सी ड्रायव्हरपैकी ज्यांनी आत्तापर्यंत एकही ॲक्सिडेंट केला नाही अशा ड्रायव्हर्सचे नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सो फॉर्म्युला आहे कॅपिटल N इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 0. हा आत्ता आपण जो फाइंड आउट केला आहे प्रोबॅबिलिटी तो. आता कॅपिटल N काय असणार आहे इथे? 5000 मीन्स टोटल नंबर ऑफ टॅक्सी ड्रायव्हर्स इंटू 0.1353. सो दिस इज हिअर. आत्ता जी आपण प्रोबॅबिलिटी फाइंड आउट केली x इक्वल टू 0 असताना ती इथं लिहिलेली आहे. कॅल्क्युलेशन मल्टिप्लिकेशन करा. वी गेट 676.5. दॅट इज ॲप्रॉक्सिमेटली. आता 0.5 आहे त्यामुळे ते राऊंड फिगर केल्यानंतर काय येणार आहे? 677 ड्रायव्हर्स. तर या 5000 टोटल ड्रायव्हर्सपैकी 677 ड्रायव्हर्स असे आहेत की ज्यांनी आत्तापर्यंत एकही ॲक्सिडेंट केलेला नाही आहे. सो फर्स्ट आपण ए जो आहे तो सॉल्व केला. आता सेकंड आपल्याला सॉल्व करायचे बी काय आहे? हू मेट विथ ॲन ॲक्सिडेंट्स मोर दॅन 3 टाइम्स. आता अशा ड्रायव्हर्सचे नंबर ऑफ ड्रायव्हर्स आपल्याला फाइंड आउट करायचे ज्यांनी 3पेक्षा जास्त वेळा ॲक्सिडेंट केला आहे किंवा त्यांनी ॲक्सिडेंट झाला आहे त्यांचा. सो दॅट इज P of 4 प्लस P of 5 प्लस अँड सो ऑन प्लस P of 5000. म्हणजे आता 3पेक्षा जास्त वेळा म्हणल्यावर 4, 5, 6 असे 5000 असणार आहेत बरोबर. अप टू 5000 बिकॉज टोटल नंबर ऑफ टॅक्सी ड्रायव्हर्स आर 5000. मग आता इथे आपल्याला प्रत्येक वेळी म्हणजे 4 पासून ते 5000 पर्यंत प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. इथे आपण प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस घेण्यापेक्षा प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर कॅल्क्युलेट करणार आहोत. ते आपल्याला जास्त इझी पडेल कारण आता प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस म्हणजे या प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढत बसावी लागणार आहे. म्हणजे R इज इक्वल टू 4 घेऊन R इज इक्वल टू 5, R इज इक्वल टू 6, 7 अप टू 5000 पर्यंत. सो दिस इज अ व्हेरी लेंदी प्रोसेस अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कॅल्क्युलेट विद इन टाइम. सो वी आर गोइंग टू सॉल्व दिस एक्झाम्पल बाय युझिंग द प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. मीन्स आता इथं असं विचारलं आहे की 3पेक्षा जास्त वेळा ज्यांनी ॲक्सिडेंट केला असे ड्रायव्हर्स. तर आता इथं पण त्याचा फेल्युअर म्हणजे काय? ज्यांनी 3पेक्षा कमी वेळा ॲक्सिडेंट केलेला आहे अशा ड्रायव्हर्स. त्याच्यामधून 1मधून एवढे सगळी प्रोबॅबिलिटी आपण सबट्रॅक्ट करणार आहोत. सो 1 मायनस P of 0 प्लस P of 1 प्लस P of 2 प्लस P of 3. असं का केलं आपण? कारण 4 पासून 5000 पर्यंत प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी काढणं डिफिकल्ट आहे. त्यामुळे आपण काय केलं? 3पेक्षा जास्त वेळा ॲक्सिडेंट केलेल्या ड्रायव्हर्सपेक्षा आपण काय करतो? ज्यांनी 3पेक्षा कमी
वेळा ॲक्सिडेंट केले म्हणजे आपल्याला एवढेच काढावे लागतील, हे 4 प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, P(0) + P(1) + P(2) + P(3) आणि ह्या सगळ्यांची प्रोबॅबिलिटी 1मधून वजा करायची. सो व्हेअर आता पहिल्यांदा आपण हा P(0) ब्रॅकेटमधला पार्ट जो आहे तो कॅल्क्युलेट करून घेऊया. P(0) म्हणजे R=0 असणार आहे, तो पॉइसन डिस्ट्रीब्युशनच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचा आहे. आणि M आपल्याला माहिती आहे तो 2 आहे. या क्वेश्चनसाठी M हा 2 आहे, तो फिक्स आहे, A साठी पण B साठी पण. ओके, सो P(1) म्हणजे R1 आहे, Rच्या ठिकाणी 1 ठेवायचं आहे. P(2) म्हणजे R2 आहे, सो जिथे जिथे R आहे तिथे 2 ठेवायचे. हा 2 e⁻⁻m म्हणजे M चा 2 आहे. P(3) म्हणजे R3 आहे, 2⁻³ फॅक्टोरियल. सो कॅल्क्युलेट दीज टर्म्स. वी गेट, आता या प्रत्येकामध्ये e⁻² हा कॉमन आपण घेतलेला आहे. 2⁻0/0 फॅक्टोरियल म्हणजे 1/1 काय झाला 1 प्लस 2⁻1 मीन्स 2/1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 1 असते आणि 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू देखील 1 असते. हे नोटमध्ये मी सांगितलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. सो 2/1 इज अगेन 2 प्लस 2⁻2 किती असेल 4 आणि 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती आहे 2, राईट. तर या 2ने या 4ला आपण डिवाइड केलं, 2 2 जा 4, काय रिमेन शिल्लक काय राहिलं 2 प्लस 2⁻³ म्हणजे 8, 3 फॅक्टोरियल मीन्स 6 प्लस 8/6 e⁻² तर आपण इथे कॉमन घेतलेला आहे. सो 1 + 2 + 2 म्हणजे 5 प्लस 8/6 e⁻² ॲज इट इज विच इज इक्वल टू e⁻² इंटू, आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला करून डिनॉमिनेटर सेम करायचं आहे. 6 5 जा 30 प्लस 8 38/6. सो e⁻² ची व्हॅल्यू आपल्याला गिवन क्वेश्चनमध्ये दिली आहे 0.1353 इंटू आपण इथे मल्टिप्लिकेशन काय केलं 38/6 6.333. सो काय मिळाली इथे फायनल व्हॅल्यू आपल्याला 0.8569. कॅल्क्युलेटर यूज करायचं आहे, सायंटिफिक कॅल्क्युलेटर, तरच आपले कॅल्क्युलेशन्स फास्ट होतील. अदरवाईज तुम्हाला बरंचसं म्हणजे स्वतःलाच हे सगळे कॅल्क्युलेशन्स करत बसावे लागतील आणि यामध्ये खूप सारा तुमचा टाईम पण कन्झ्युम होईल. सो हे झालं आपलं प्रोबॅबिलिटी ऑफ हे सगळ्यांची प्रोबॅबिलिटी म्हणजे P(0) + P(1) + P(2) + P(3) या सगळ्यांची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून काय मिळालं 0.8569. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ P ऑफ म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ हू मेट विथ अन ॲक्सिडेंट्स मोर दॅन 3 टाइम्स. तर आपण काय करणार आहोत इथे सबस्टिट्यूट करणार आहोत 1 मायनस या ब्रॅकेटची व्हॅल्यू आता इथे काढली आहे 0.8569. सो वी गेट 0.1431. So this is the probability of who met with an accident more than 3 times. Now the number of drivers who met with an accidents more than 3 times out of 5000 drivers. 5000 ड्रायव्हर्स पैकी असे ड्रायव्हर्स ज्यांनी आतापर्यंत 3 पेक्षा जास्त वेळा ॲक्सिडेंट केला आहे किंवा झाला आहे, अशा ड्रायव्हर्सचे नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. किती असे ड्रायव्हर्स आहेत 5000 पैकी. सो n इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ x ग्रेटर दॅन 3, मोर दॅन 3 आहे असं म्हणलं आहे, त्यामुळे x इज ग्रेटर दॅन 3 ही प्रोबॅबिलिटी आत्ता इथे आपण काढली आहे 0.1431 आणि n किती आहे 5000. सो 5000 इंटू 0.1431 मल्टिप्लिकेशन करा, किती व्हॅल्यू मिळेल 715.5. दॅट इज अप्रॉक्सिमेटली 716 ड्रायव्हर्स. तर अशा प्रकारे आपण हे क्वेश्चन सेकंड क्वेश्चनमधले 2 पॉईंट्स ए आणि बी सॉल्व केलेले आहेत. इथे आपल्याला फक्त पॉइसन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर पॅरामीटर एमची व्हॅल्यू मीन आपल्याला माहीत असायला पाहिजे. आणि आर जे आहे ते आपण इव्हेंटवरून कन्सिडर करतो. इथे आर आपण कन्सिडर केला मोर दॅन 3 टाइम्स म्हणजे असं येऊ शकतं 4 5 6 अप टू 5000. परंतु एवढं सगळं कॅल्क्युलेशन करणं खूप लेंदी आणि डिफिकल्ट होईल म्हणून आपण काय केलं मोर दॅन 3 पेक्षा आपण काय केलं ज्यांनी 3 किंवा 3 पेक्षा कमी ॲक्सिडेंट केला आहे किंवा झाला आहे अशांची आपण इथे प्रोबॅबिलिटी काढून घेतली आणि ती प्रोबॅबिलिटी 1 मधून सबट्रॅक्ट केली. सो वी गेट द प्रोबॅबिलिटी ऑफ हू मेट विथ अन ॲक्सिडेंट्स मोर दॅन 3 टाइम्स. आणि नंबर ऑफ ड्रायव्हर्स आपल्याला किती मिळाले 716. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन.
IMP क्वेश्चन तुम्ही याला म्हणू शकता. नाव थर्ड एक्झाम्पल. इफ 2% ऑफ द इलेक्ट्रिक बल्ब्स मॅन्युफॅक्चर्ड बाय कंपनी आर डिफेक्टिव्ह. एक कंपनी आहे ती बल्ब मॅन्युफॅक्चर करते, इलेक्ट्रिक बल्ब, आणि त्यापैकी 2% बल्ब्स हे काय आहेत, डिफेक्टिव्ह आहेत. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इन अ सॅम्पल ऑफ 100 बल्ब्स. आता 100 बल्ब्सच्या सॅम्पलमधून आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. कशाची काढायची आहे? त्या 100पैकी 3 बल्ब्स डिफेक्टिव्ह असतील. ॲटलिस्ट 2 बल्ब्स विल बी डिफेक्टिव्ह. त्या 100पैकी कमीत कमी 2 बल्ब्स तरी डिफेक्टिव्ह असतील. यांची शक्यता काय असेल, संभाव्यता काय असेल, प्रोबॅबिलिटी काय असेल ते आपल्याला काढायचं आहे. सो सोल्युशन बघा. हिअर P इज इक्वल टू, आता P काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ डिफेक्टिव्ह बल्ब. किती दिली आपल्याला? 2%. सो P इज इक्वल टू 2%. 2% मीन्स 2/100 दॅट इज 0.02. प्रोबॅबिलिटी 0.02 आहे. आता इथे क्वेश्चनवरून आपल्याला Pची व्हॅल्यू मिळाली आणि Nची व्हॅल्यू देखील मिळाली 100. टोटल किती 100 बल्ब्स आहेत, सॅम्पल बल्ब्स. पण आपल्याला पॉइसन डिस्ट्रीब्युशन यूज करून जर हा क्वेश्चन सॉल्व करायचा असेल तर आपल्याला एमची व्हॅल्यू माहिती असणं आवश्यक आहे. पण इथे एम आपल्याला कुठेच दिलेलं नाही आहे. तर या P आणि N वरून एम आपण फाइंड आउट करणार आहोत. सो मीन इज इक्वल टू N इंटू P. देअरफॉर M इज इक्वल टू 100 इंटू 0.02 अँड वी गेट द व्हॅल्यू ऑफ M इज 2. इथे देखील मीन किती आला? 2 आलेला आहे. जर दिलं नसेल तर या पद्धतीने आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे N इंटू Pचा फॉर्म्युला मीनसाठीचा वापरून. So this is the formula for Poisson distribution. P of x is equal to R is equal to e raised to minus m into m raised to r upon r factorial. आता फर्स्ट काय आहे की काय करायचं, प्रोबॅबिलिटी कशाची फाइंड आउट करायचे, प्रोबॅबिलिटी ऑफ 3 बल्ब्स आर डिफेक्टिव्ह. या 100मधून 3 बल्ब हे डिफेक्टिव्ह निघतील याची संभाव्यता काय असेल. सो विच इज इक्वल टू P ऑफ x इक्वल टू 3. म्हणजे यावरून r मिळाला आपल्याला किती, 3 मिळाला. सो P ऑफ x इज इक्वल टू 3 विच इज इक्वल टू e रेस टू, आता मायनस m किती आहे, 2 आहे. सो e रेस टू -2 इंटू m रेस टू r, म्हणजे 2 रेस टू rची व्हॅल्यू आहे 3 अपॉन r फॅक्टोरियल दॅट इज 3 फॅक्टोरियल. सो e रेस टू -2ची व्हॅल्यू इथे क्वेश्चनमध्ये दिलेली आहे. इथे बघू शकता, मी हायलाईट करून दाखवते. सो 0.1353 ती आपण इथे ठेवली. 2 क्यूब मीन्स 8 आणि 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 इंटू 2 इंटू 1 दॅट इज 6. मल्टिप्लिकेशन करा पहिल्यांदा आणि त्याला 6ने डिवाइड करा, तुम्हाला काय व्हॅल्यू मिळेल, 0.1804. दिस इज द प्रोबॅबिलिटी ऑफ 3 बल्ब्स आर डिफेक्टिव्ह. दिस इज द रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी. नाव सेकंड आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची कुणाची, ॲटलिस्ट 2 बल्ब्स आर डिफेक्टिव्ह, म्हणजे कमीत कमी 2 बल्ब्स तरी त्या 100मधून डिफेक्टिव्ह निघतील याची संभाव्यता, याची शक्यता काय आहे. म्हणजे कमीत कमी 2 म्हणजे जास्तीत जास्त 100पर्यंत असणार आहेत. करेक्ट आहे. सो याचा अर्थ काय झाला, आता आपण प्रत्येक कमीत कमी 2 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ 3, प्रोबॅबिलिटी ऑफ 4, 5, 6 अप टू 100पर्यंत कॅल्क्युलेट करत बसणार नाही, कारण ते खूप लेंदी असणार आहे आणि कॅल्क्युलेटिंग पार्ट असणार आहे, त्याला खूप वेळ जाईल. मग आपण काय करतो, इथं हा जो काही आहे, जर याला आपण प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस जर म्हणलं तर तो न घेता आपण काय करणार आहोत, प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर फाइंड आउट करणार आहोत, म्हणजे 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. तर इथे काय असणार आहे, ॲटलिस्ट 2 बल्ब्स आर डिफेक्टिव्ह घेण्यापेक्षा आपण काय करतो, ॲटमोस्ट 2 बल्ब्स आर डिफेक्टिव्ह. ॲटमोस्ट म्हणजे जास्तीत जास्त 2. ठीक आहे, जास्तीत जास्त 2 म्हणजेच 0, 1, 2 एवढ्याच व्हॅल्यू इथे येतील. प्रोबॅबिलिटी ऑफ 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 2. आणि ही जी काही प्रोबॅबिलिटी येईल त्याला आपण 1मधून सबट्रॅक्ट करणार आहोत, कारण प्रोबॅबिलिटी मी सांगितलं होतं की प्रोबॅबिलिटी जी असणार आहे ती 1पेक्षा मोठी कधीच येणार नाही, मॅक्सिमम 1च असणार आहे. सो 1 मायनस P ऑफ 0 म्हणजे इथं R0 आहे. पॉइसन डिस्ट्रीब्युशनच्या फॉर्म्युलामध्ये हे ठेवायचं आहे. e रेस टू -2, 2 म्हणजे इथे m आहे. m आत्ताच आपण फाइंड आउट केलेला आहे. सो e रेस टू -2 इंटू 2 रेस टू 0 अपॉन 0 फॅक्टोरियल. P ऑफ 1 म्हणजे R इथे 1 आहे, सो Rच्या ठिकाणी 1 ठेवला. P ऑफ 2 मीन्स R इज इक्वल टू 2, सो वी हॅव सबस्टिट्यूटेड 2 रेस टू 2 अपॉन 2 फॅक्टोरियल.
e⁻² इथे अगेन कॉमन पार्ट आहे. सो 1 मायनस e⁻² मी बाहेर घेतला ब्रॅकेटमधून. ब्रॅकेटमध्ये काय टर्म्स राहिल्या, 2⁻0/0 फॅक्टोरियल मीन्स 1 प्लस 2⁻1/1 फॅक्टोरियल म्हणजे 2 प्लस 2⁻² म्हणजे 4/2. 4/2 मीन्स 2. सो वी गेट 1 मायनस 5 इंटू e⁻². आणि e⁻² ची व्हॅल्यू क्वेश्चनमध्ये दिली आहे, ती इथे सबस्टिट्यूट करून त्याला 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. काय मिळेल, 0.6765. नाव 1 मायनस दिस व्हॅल्यू means we get 0.3235. So this is the required probability of getting at least 2 bulbs are defective. तर अशा पद्धतीने पॉइसन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला यूज करून आपण इथे 3 एक्झाम्पल्स आणि 2 सब क्वेश्चन्स असे आपण एकूण 5 क्वेश्चन्स तुम्ही म्हणू शकता सॉल्व केलेली आहेत. तर याच पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले असतील तर एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत पॉइसन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला यूज करून. तर होमवर्कसाठी मी इथे तुम्हाला एक क्वेश्चन दिला आहे, तो सॉल्व करा. e⁻³ ची व्हॅल्यू मी इथे दिली आहे. इलेक्ट्रिक मोटर्सचा आहे क्वेश्चन. इझी आहे. प्रोबॅबिलिटी दिली आहे 0.01 आणि सॅम्पल ऑफ 300 इलेक्ट्रिक मोटर्स आहेत. म्हणजे N आणि P दिले. तर N आणि P वरून तुम्ही M काढून घ्यायचं आहे. आणि काय सांगितलं की मोटर्स विल कंटेन एक्झॅक्टली 5 डिफेक्टिव्ह मोटर्स. म्हणजे 5 डिफेक्टिव्ह मोटर्स असतील याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायचं आहे. म्हणजे R तुम्हाला इथे 5 कन्सिडर करायचं आहे. सो R इज 5 असेल. या P आणि N वरून M काढा आणि पॉइसन डिस्ट्रीब्युशनच्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करा. तुम्हाला रिक्वायर्ड प्रोबॅबिलिटी मिळून जाईल. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पॉइसन डिस्ट्रीब्युशन पाहिलं आणि त्यावरची एक्झाम्पल्स. याच टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला परीक्षेत विचारणार आहेत. याच्या व्यतिरिक्त किंवा ह्याच्या बाहेरचं काहीही नसणार आहे. तर कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जो टायपिंग मिस्टेक झाला होता करेक्शन मी फर्स्ट व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे, तो तेवढा करून घ्या. आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आणि पॉइसन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्यावरून एक्झाम्पल सॉल्व करा. आणि या क्वेश्चनचा आन्सर मला सेंड करायला अजिबात विसरू नका. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या 5th युनिटचा शेवटचा टॉपिक पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. तर नॉर्मल डिस्ट्रीब्युशन काय आहे, फॉर्म्युला काय असेल किंवा त्याच्यावरचे एक्झाम्पल्स कसे सॉल्व करायचे हे आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये पाहूयात. थँक्यू.